नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं मी स्वागत करतो. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्याच लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत चालू महिन्याची पेन्शन, मार्च महिन्याची पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याचीच उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. तर या संदर्भात आपण माहिती घेतली असता सध्या एक नवीन अपडेट समोर येत आहे की मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं बजेट 6 तारखेला जाहीर करणार आहे. त्यामुळे यापूर्वी आहे लाभ वितरित होण्याची शक्यता फारच कमी आहे. आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना यावेळी GRच्या शिवाय मागील महिन्यामध्ये देखील GR येत नव्हता तरी देखील पेन्शन वितरित होत होती. त्यामुळे या महिन्यात देखील GR येण्याची शक्यता कमी आहे आणि डायरेक्ट ही पेन्शन आहे ती लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. साधारणतः 6 तारखेला महाराष्ट्राचं बजेट आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत पेन्शन वितरित होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे साधारणतः 6 तारखेनंतर बजेट सादर झाल्यानंतर संबंधित अधिकारी देखील अशा प्रकारचीच माहिती देत आहेत. 6 तारखेला बजेट सादर होईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना 2,500 रुपये आणि त्याचबरोबर जे सर्वसाधारण लाभार्थी आहेत यांना 1,500 रुपयांचं लक्षात घ्या की पेन्शन वितरित केली जाणार आहे. तर ही आताची महत्त्वाची बातमी आहे. तर थकीत पेन्शन वितरणासंदर्भात याच्यामध्ये अजून तरी अपडेट नाही आहे. शासन थकीत पेन्शन वितरणासंदर्भात कोणतीच तयारी सध्या करत नाही आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना यावेळी देखील प्रतीक्षा करावी लागणार आहे. 6 तारखेपर्यंत जरी तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे त्याच्यानंतरच लाभ आहे तो वितरित होणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. पेन्शन वितरणाची घोषणा किंवा पेन्शन वितरण झाल्या आपल्या चॅनलवरती प्रॉपर माहिती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.